नमस्कार मित्रांनो, दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्याद्वारे आपला 2025 चा आर्थिक बजेट हा सादरीकरण करण्यात आलेला आहे आणि त्याचीच आपण मराठीतून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व इतर जणांना शेअर देखील करा. तर आपण थोडक्यात हा जो बजेट आहे हा समग्रपणे मराठीत समजण्याचा प्रयत्न करूयात. त्यात भाग अ, केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2025 आणि 26 सादर केला. याचे काही अंदाजपत्रक आहे. कर्जाव्यतिरिक्त एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च अनुक्रमे 34.96 लाख कोटी आणि 50.65 लाख कोटी रुपये असा राहणार आहे. त्यात विकासाचे पहिले इंजिन यास कृषी क्षेत्र हे प्रामुख्याने गृहीत धरलेलं आहे. त्यात पंतप्रधान धनधान्य कृषी योजना यामध्ये कृषी जिल्ह्यांचा विकास कार्यक्रम राज्याबरोबरच भागीदारीत हा कार्यक्रम सुरू करण्यात येणार असून कमी उत्पादकता, मध्यम पीक आणि मध्य क्षमता आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज मापदंड असलेले 100 जिल्हे यात समाविष्ट केले जातील. 1.7 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता निर्माण करणे, ग्रामीण विकास, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रातील अल्प रोजगारी समस्या दूर करण्यासाठी राज्याबरोबरच भागीदारीत एक व्यापक बहुउद्देशीय कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. तसेच पहिल्या टप्प्यात 100 विकसनशील कृषी जिल्ह्यांना सामावून घेतले जाईल. यात डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भरता, सरकार तूर, उडीद आणि मसूरवरील लक्ष केंद्रित करून 6 वर्षाचे डाळीच्या बाबतीत आत्मनिर्भरता मिशन सुरू करणार आहे. तसेच नाफेड आणि NCCF आगामी 4 वर्षात शेतकऱ्यांकडून थेट माल खरेदी करणार. तसेच भाजीपाला आणि फळांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम, उत्पादन कार्यक्षम पुरवठा प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी रास्त किमतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याबरोबरच भागीदारीत एक व्यापक कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. तसेच बिहारमध्ये देखील मखाना मंडळ सुरू करण्यात येणार आहे. व आपण आता बघूयात की दुसरा जो पुढचा टप्पा येणार आहे तो मत्स्य व्यवसाय. तर मत्स्य व्यवसायामध्ये सरकार अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. कापूस उत्पादकतेसाठी अभियान, कापूस लागवडीसाठी उत्पादकता आणि शाश्वतता यामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी आणि अधिक लांब धाग्याचा कापूसांच्या वाहनासाठी 5 वर्षाच्या अभियानाची जी रूपरेषा आखण्यात येणार आहे. तसेच आसाममध्ये युरिया प्रकल्प देखील टाकण्यात येणार आहे. विकासाचे जे दुसरं इंजिन आहे ते म्हणजे MSME, मायक्रो जे बिझनेस असतील त्यांना चालना देणे. MSME वर्गीकरण निकषांमध्ये सुधारणा, सर्व MSMEच्या वर्गीकरणासाठी गुंतवणूक आणि उलाढाल मर्यादा अनुक्रमे 2.5 आणि 2 पटीने वाढवण्यात येणार आहे. सूक्ष्म उपक्रमांसाठी क्रेडिट कार्ड, उद्यम पोर्टल, नोंदणीकृत सूक्ष्म उद्योजकांना 5 लाख रुपयेपर्यंत मर्यादेतील क्रेडिट कार्ड हे 10 वर्षासाठी दिले जाणार आहे. स्टार्टअपसाठी विस्तारित निधी, 10 कोटी रुपयांचा जे अनुदान आहे ते स्टार्टअपसाठी दिले जाणार आहे. तसेच 5 लाख रुपये नव्या उद्योजक ज्या महिला अनुसूचित जमातीतील असतील त्यांना देखील यात अनुदान दिलं जाणार आहे. खेळणी क्षेत्रांसाठी उपाययोजना, उच्च दर्जाच्या अनोखी, नाविन्यपूर्ण आणि टिकाऊ खेळणी तयार करण्यासाठी आणि भारताला खेळण्यांचे जागतिक हब किंवा केंद्र बनविण्यासाठीच योजनांची घोषणा करण्यात येणार आहे. आता आपण बघूया की विकासाचे तिसरं इंजिन जे आहे ते गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट, लोक सहभाग वाढवणे, सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0, पोषण आहारासाठीच खर्चाच्या नियमांची व्याप्ती योग्यरित्या वाढवली जाईल. अटल टिकरिंग लॅब देखील
सरकारी माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी तसेच भारतीय भाषा पुस्तक योजना या अंतर्गत शालेय आणि उच्च शिक्षण डिजिटल स्वरूपातील भारतीय भाषा पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठीच भारतीय भाषा पुस्तक योजना जाहीर करण्यात येणार आहे. नॅशनल सेंटर्स ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंग, त्याच्यानंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT क्षमतेचा विस्तार 2014 नंतर आणखी 6,500 विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा देण्यासाठी 5 IIT मध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता AI चा उत्कृष्टताचा केंद्र, वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार, सर्व जिल्ह्यां जे आहेत त्यांच्यामध्ये रुग्णालयांमध्ये हे कॅन्सर केअर सेंटर्स उभारणे, त्याच्यानंतर शहरी उपजीविका मजबूत करणे, PM स्वनिधी जी योजना आहे ती व्याप्ती वाढविणे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म कामगारांच्या कल्याणासाठी सामाजिक सुरक्षा योजना, त्याच्यात गुंतवणूक जी आहे ती वाढविणे, पायाभूत सुविधांमध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी, त्याच्यानंतर पायाभूत सुविधा राज्यांना सहाय्य, भांडवली खर्चासाठी आणि सुधारणांच्या प्रोत्साहनपर देण्यासाठी राज्यांना 50 वर्षाच्या व्याजमुक्त कर्ज पुरवठ्याची 1.5 कोटीचा जो खर्च आहे तो प्रस्तावित असणार आहे. जल जीवन मिशन, त्याच्यानंतर विकसित भारतासाठी अणुऊर्जा प्रकल्प, सागरी विकास निधी, त्याच्यानंतर प्रादेशिक जे संपर्क आणि सुविधा केंद्र असतील ते, त्याच्यानंतर खाण क्षेत्रातील सुधारणा, सौम्य निधी 2, रोजगार नेतृत्वाखाली वाढीसाठी पर्यटन, तसेच नवोन्मेषात गुंतवणूक, संशोधन व विकास आणि नवोन्मेष. जुलैच्या अर्थसंकल्पात खाजगी क्षेत्राद्वारे चालवल्या जाणाऱ्या संशोधन, विकास आणि नवोपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी 2,000 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. डीप टेकसाठी फंड ऑफ फॅड्स, त्याच्यानंतर पंतप्रधान संशोधन शिष्यवृत्ती, IIT आणि IIS मध्ये तांत्रिक संशोधनाच्या वाढी आणि सहाय्यास 10,000 शिष्यवृत्तीची जी आहे ती घोषणा केली जाणार आहे. पिकांच्या जर्म प्लाझम मधील जीन बँक, राष्ट्रीय भूस्थानिक अभियान, ज्ञान भारतम अभियान, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे अभियान आहेत ते राबवले जाणार आहेत, जेणेकरून जी गुंतवणूक आहे ती वाढवण्यात येणार असणार आहे. बघा, विकासाचा जो चौथा टप्पा आहे तो निर्यात. बघा, आता निर्यात प्रोत्साहन अभियान, वाणिज्य, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसेच वित्त मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने क्षेत्रीय आणि मंत्रालयीन लक्ष निर्धारित करून प्रोत्साहन अभियान सुरू केलं जाणार आहे. भारत ट्रेड नेट, त्याच्यानंतर जागतिक क्षमता केंद्रासाठी GCC राष्ट्रीय आखाडा, इंधन विषयक सुधारणा, वित्तीय क्षेत्रातील सुधारणा आणि विकास, विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक, संपूर्ण प्रीमियम लाभांश भारतात गुंतवणाऱ्या कंपन्यांसाठी विमा क्षेत्रातील FDI ची मर्यादा 74 वरून 100% करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण क्रेडिट स्कोअर, त्याच्यानंतर निवृत्ती वेतन, नियामक सुधारणा, राज्यांच्या गुंतवणूक मैत्री निर्देशांक, प्रत्यक्ष कर, नव्या कर रचनेत 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर भांडवली नफ्यावर विशेष दराच्या व्यतिरिक्त उत्पन्नांना ही सवलत गैर लागू, जी वैयक्तिक प्राप्ती कर भरावा लागणार नाही आहे. पगारदार त्याच्यानंतर करदात्यांसाठी ही मर्यादा 12.75 लाख रुपये असेल, कारण
₹75,000 स्टँडर्ड डिडक्शन आहे. आता आपण जो सुधारित कर रचना आहे ती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. 0 ते 4 लाख रुपये जे उत्पन्न असेल त्याला 0% असणार आहे. 4 लाख ते 8 लाखापर्यंत जे उत्पन्न असेल त्याला 5%, 8 लाख ते 12 लाख 10% आणि 12 ते 16 लाख रुपये 15%, तसेच 12 16 ते 20 20%, 20 ते 24 25% आणि 24 लाखाहून अधिक जी रक्कम असेल त्याला 30%. बघा आता अडचणी कमी करण्यासाठी टी-डी-एस आणि टी-सी-एम टी-सी-एस मधील तर्कसंगतता, टी-डी-एस कापण्याचे दर आणि त्यांची मर्यादा जी आहे ती ₹50,000 1 लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे. तसेच भांडवला जी भाड्यावरील टी-डी-एस साठी वार्षिक 2.40 लाख रुपयांची मर्यादा वाढवून 6 लाखापर्यंत करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर जी जास्त टी-डी-एस करण्यासाठी तरतूद केवळ पॅन जी विरहित प्रकरणांसाठीच लागू होणार आहे. आता व्यावसायिक जी आहे ती सुलभता कशा प्रकारे आणली जाईल? 3 वर्षाच्या ब्लॉक कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय व्यवहार कालावधीसाठी किंमत ठरविण्याची योजना सुरू करण्यात येणार आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक उत्पादन योजनांसाठी कर निश्चितता, इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू असतील त्यांच्यासाठी देखील कर उत्पादनात चांगल्या प्रकारे तरतूद करण्यात आलेली आहे. जसे की इलेक्ट्रॉनिक उत्पादन जी सुविधा स्थापन करत असलेल्या किंवा त्या चालविणाऱ्या ज्या निवासी कंपन्या सेवा पुरवण्याच्या अनिवासी कंपन्यांसाठी कर प्रणाली असणार आहे. आंतरदेशीय जहाजांसाठी जे टनेज कर योजना आहे, स्टार्टअप्सच्या समावेशाच्या कालावधी मध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर मर्यादित जे पर्यायी गुंतवणूक आहे ती जी पायाभूत सुविधा आणि तत्सम क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणाऱ्या क्षेत्रांसाठी देखील पर्यायी गुंतवणूक निधींना AIFs सिक्युरिटीज पासून मिळणाऱ्या लाभांच्या कर आकारणीवर निश्चितता येणार आहे. तर हा होता बजेट जो आपण थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, अशाच विविध ज्या शासकीय योजना आहेत त्यांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व इतर जणांना शेअर देखील करा. धन्यवाद.